कल्याण शहर की वाहतूक समस्या सुलझाने के लिए अत्यंत महत्वपूर्ण रहे रिंग रोड प्रकल्प संबंधित 18 दिसंबर 2020 को कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय में अत्यंत महत्वपूर्ण बैठक संपन्न हुई। केडीएमसी के आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी इन्होंने आयोजित किए बैठक में कल्याण पश्चिम के विधायक विश्वनाथ भोईर सहित महानगर पालिका और एमएमआरडीए के अधिकारी उपस्थित थे। इस रिंग रोड प्रकल्प संबंधित कल्याण के वाडेघर से मांडा टिटवाला परिसर के विस्थापित होने वाले घर, मंदिर, खेती की जमीन, इस संबंधित उपाय योजना इस बैठक में चर्चा की गई। इस प्रकल्प में चाल के घर बड़े पैमाने में बाधित हो रहे हैं, उनके पुनर्वसन के लिए टीडीआर दिए जाएंगे, ऐसा निर्णय इस समय लिया गया। सहित आदि सभी विस्थापित होने वाले घटकों को योग्य मुआवजा दिया जाएगा। शहर के लिए महत्वपूर्ण रहे रिंग रोड प्रकल्प जल्द से जल्द पूरा किया जाएगा, ऐसा इस बैठक में कहा गया। ऐसी जानकारी डेली न्यूज के पत्रकार इम्तियाज खान इन्होंने दी है। बरेच दिवसापासून रिंग रोडचं काम थोडंफार थांबलेलं होतं, तर त्या हिशोबाने आयुक्तांनी फोन करून चर्चेला बोलावलं होतं आणि काही मार्ग निघतो का त्याबद्दल चर्चा करायची म्हणून आपण भेटूया। त्यामुळे आता ते रिंग रोडचे सर्व जे एमएमआरडीचे जे आहेत त्याचे इंजिनियर पण होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ठाणे आयुक्त होते, आपले सर्व टाउन प्लॅनचे अधिकारी, वार्ड ऑफिसर सर्व अशी एक चांगली बैठक आज झाली आणि त्या बैठकीमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे भूसंपादन, तर बाबा सर्व शेतकऱ्यांच्या गाववाल्यांच्या जमिनीत ज्याला कुठेतरी विरोध करतात, त्रास करतात, तर त्यांना त्यांचा मोबदला कशा पद्धतीने देता येईल, घरांचे जे प्रश्न आहेत त्या घरांना काय देता येईल आपल्याला, हे सर्व सविस्तर विषय झाले आणि जे पण रिंग रोडच्या बाबतीमध्ये जो पण विषय होता ते विषय सर्व क्लिअर करण्यात आले। त्यामुळे रिंग रोडच्या कामाला आता वेग येणार आहे। ज्याला सर्व हे चाळीमध्ये जास्त संख्या आहे, त्या चाळमध्ये ज्या मालकाच्या जागेमध्ये चाळ असेल त्या मालकाला आपण डबल टीडीआर देणार आहेत। त्याच्यातला सिंगल टीडीआर त्यांनी त्या जे त्याचे कस्टमर आहेत ते किंवा जे लोक त्या चाळीमध्ये राहतात त्यांच्यासाठी त्यांनी एक तर चाळी बांधून द्यायच्या आहेत किंवा कुठेतरी बांधलेल्या चाळी असेल ते त्यांनी विकत घ्यायचे आहेत त्या एक एफएसआयमध्ये आणि एक एफएसआय त्याला राहील, अशा पद्धतीचा तोडगा निघालेला आहे। जोपर्यंत ते हे करत नाही तोपर्यंत त्याला एफएसआय देण्यात येणार नाही, असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे।